त्यावेळेस सुद्धा पुरुष आधीच बसायचे, आताही आधीच बसतात. सावित्रीबाई आल्या तरी यात काय फारसा बदल झालेला नाही, कारण आमची क्षुधा जास्त आहे. मी आजोबांना विचारलं स्त्रिया आधी का बसत नाही, ते म्हटले त्या फार गप्पा मारत जेवतात. पुरुषांचं कसं आहे, पटकन जेवलं म्हणजे रवंत करत फिरायला गावभर मोकळे होतात, नंतर स्त्रियांना राहो न राहो ते बसतात. पण आम्ही ते तसे यायचे, ते सगळे पुरुष बसायचे, गल्लीमध्येच बसायचे. त्या पत्रवळ्या सुद्धा त्या कसल्या पानाच्या टाचण्या टोचून ठेवलेल्या असायच्या, त्यामध्ये मग तो द्रोण असायचा, द्रोण कधी जागेवर राहत नसायचा, मग त्या खाली भात ठेवायचा, त्यात द्रोण ठेवायचा आणि त्यात ते सार टाकायचं. त्यात एखादं छिद्र पडलं की ते सार शेजाऱ्याच्या पत्रवळीत पडायचं. पण कधी कुणाला दुःख नव्हतं, सगळे हसत खेळत मजेनं ते. आणि मग ते लापशी वगैरे गोड पदार्थ गरीब केलेले असायचे. ते लापशीमध्ये त्याहून श्रीमंत गरीब ओळखू यायचं, कारण ती लापशी उरली की माणसं, ते आमची आई काय करायची, सगळ्या स्त्रिया पदराखाली झाकून ते एक ताट आणि तांबे घेऊन यायचे. मग त्या ताटामध्ये लापशी, त्या तांब्यामध्ये सार असं घरी न्यायचं. आणि मग ती लापशी पुढं 3-4 दिवस पुरायची. मग ती अशी वाळू घालायची अंगणामध्ये पत्र्यावर. आणि मग जास्त चिमण्या आले की समजायचं हे श्रीमंता घरचं लग्न होतं, कारण त्यामध्ये शेंगादाणे जास्त असायचे, खोबरे जास्त असायचे. चिमण्याच आलं नाही तर समजायचं हे गरिबाचं लग्न होतं. मग ती लापशी पुन्हा गरम पाण्यात घालायची, पुन्हा शिजवायची, 4-5 दिवस ती लापशी पुरायची. असं ते सगळं छान होतं. मग एक करता माणूस त्या पंक्तीमध्ये फिरायचा, वाडा 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 म्हणायचा. पण त्याच्याकडे एक दुसरं सुप्त काम असायचं. शेवटची पंगत जर मोठी बसली तर तिथं जे आमचे म्हातारभाऊ उभे आहेत लापशीच्या त्या ढिगाऱ्याजवळ, तिथं जाऊन ते सांगायचे, अरे बापरे, पंगत आता मोठी बसली, लापशी तर एवढी एवढी उरली, पुरणार कशी? आता गावात आपली अप्रतिष्ठा होईल, लोक हसतील, यांच्या लग्नात गोड पदार्थ पुरला नाही, आता करायचं काय? आयडिया तयार असायची. आमच्या बाबांनी एक लोखंडाची पहार त्या ठिकाणी सावध असायची, तापवलेली पहार, ती घ्यायची आणि त्या लापशीच्या ढिगामध्ये खुपसायची. ती खुपसली की क्षणभरात सगळ्या लापशीला करपट वास लागायचा. मग माणसं ती खात नसायची. वाढली नाकाजवळ आणली की नको नको, ती सगळी लापशी पुरायची. हा विनोद आहे, पण माझं स्पष्ट मत आहे की विनोदाच्या तळाशी जी वेदना असते ती या प्रसंगातून दिसते. की माणसं वेदना झाकायला विनोदाचा आधार घ्यायची, की कुठंतरी आमचं हे दारिद्र्य झाकायचं असेल तरी करावं लागेल. त्या साराच्या आमटीच्या कडेभोवती सुद्धा बाटले घेऊन म्हातारी माणसं उभे असायची. किती मोठी पंगत बसली एवढी भाडकन पाणी ओतायची. शेवटच्या पंक्तीला निव्वळ पाणी यायचं, चेहरा दिसेल असं. पण कोणी दुःखी झालं नाही, कारण त्यांना माहित होतं आपल्याला प्रेमानं बोलवलंय, आशीर्वाद द्यायला बोलवलंय, याच्यात क्षमता आहे तेवढं त्यानं केलं. आपण आनंदानं खाल्लं पाहिजे, नाही तर आपल्या आशीर्वादानं कुणाचं भलं झालंय लोकांना माहिती. समोर येईल ते खायचे. पुऱ्या असायच्या, ज्याच्याकडे पुऱ्या केल्या तो श्रीमंत. आणि पुऱ्या एवढे केटरस नसताना पुऱ्या कसे करायचे? मी पाहिलं आमच्या गावातल्या सगळ्या वृद्ध स्त्रिया त्या जिथं पुऱ्या तळतात त्याला तेलच्या म्हणायचे, तेलच्या, कारण तेलामध्ये ते तळायचे म्हणून तेलच्या म्हणायचे. मग त्या कडेभोवती अशा बसलेल्या तरुण स्त्रिया त्या पिठाचे असे उंडे करायच्या, त्या वृद्ध स्त्रियांकडे द्यायच्या. त्यांनी गुडघेवर केलेले असायचे त्या म्हाताऱ्या बायांनी, आणि गुडघेवर केलेले तो उंडा गुडघ्यावर ठेवायचा, असं थापकन थाप मारायची आणि कढईत फेकायची. त्याला गुडघापुरी म्हणायची. गुडघापुरी सगळ्या पंक्तीला माहित असायचं गुडघ्यावर केलेल्या पुऱ्या आहेत, पण कुणी नाक मुरडलं नाही, कारण आपल्याला त्या समोर पुऱ्या आल्या. हा, एखादी मोठी पुरी आली तर म्हणायची हौसाबाईची दिसते गंमत असायची त्या लग्नामध्ये. आता आंतरपाठ अजूनही धरतात ना, का धरतात त्याचे कारण वेगवेगळे असतील. गोरावडकर तुम्ही मला एकदा सांगा त्याची शास्त्रीय कारण. पण मी ज्यावेळेस एका जुन्या माणसाला विचारलं ते आंतरपाठ का धरतात असं, आमच्या वेळेस धरला होता. तर ते म्हटले ते कसं असतं म्हणे, जुन्या काळी असं होतं की फोटोची व्यवस्था नव्हती. मग काय करायचं की माणूस घरी येऊन, वडील घरी येऊन सांगायचे मुलाला, तुझं लग्न जमलं बरं का त्या अमुक मुलीशी. कोण मुलगी माहित नाही, फोटो माहित नाही, मुलीला तसं सांगायचे त्या गावातला मुलगा आहे, तुझं लग्न जमलं. मग बैलगाड्या जुंपायची,